शक्तियुक्तीने उंबरठा गाठला तारुण्याचा, घडले निष्ठावंत ब्रह्मचर्य, शरीरी प्रगटले ओजवीर्य, निसर्गेची झाले अनिवार्य, लग्न करणे न जाणो लग्नाशी झाला उशीर, घडेल धनी अवतार दिशा देऊनी संसाराची, गृहस्थाचा काय धर्म कोणते आचरण काय वर्म, कैसे आचरावे कर्म गृहस्थाश्रमाची कविती, आजवरी होता ब्रह्मचारी आता वाढली जबाबदारी, पत्नी एकला पुऱ्या घरी घरची लागे साधावे, मागे विद्यार्जनाचा व्यवहार पुढे पाऊल पडे कामावर, मनोनी सावर सावधान नस्वर बोलती ज्ञाते, निधी घेऊनी ज्ञानाचा मार्ग सुधारावा जीवनाचा, धर्म साधावा कुटुंब राष्ट्राचा, यासाठी सावधान प्रकृतीचा संयोग दिला, व्यक्तीने कुटुंब रूपे विकास केला, तेने घराचा भार पडला अंगावरी, कैसे घडेल उद्योग करणे आपुला सर्वांचा निर्वाह साधने, लग्न संस्कारे लाविले बंधने, समाज धर्माची एक पत्नी व्रता घ्यावे, वाईट गुणाकडे न बघावे, हेच निश्चयाने शिकवावे, लागे दया काही घडता दुर्व्यवहार, कलंक लागे घराण्यावर, म्हणतील मुलगा मुलांवर जन्मा आला, याच कारणाशी जपावे, सात्विक मार्ग अवलंबावे, सती सांगितले ते बरवे तेची करावे सर्वथा, एकांती लोकांती स्त्री पाहोन होऊन द्यावे वृत्तीचे उत्थान, प्राण गेली अमोल जीवन होऊ नये कुमारी, एका पत्नीची शास्त्रे नेमिले ऐशा गृहस्थाश्रमी राहिले, तरी ब्रह्मचारीच म्हणविले पाहिजे आम्ही, गृहस्थाश्रम जरी घेतला पत्राने विषयी वागला, तरी तो ब्रह्मचारीच
जीवनाले साधू संती गौरविले ऐशा गृहस्थाश्रमा असो कोणताही आश्रम त्यात मुख्य असे संयम विकासाचा वाढता क्रम त्याग बुद्धीच्या गृहस्थाची संतान झाले उपभोगाचे पारणे पिटले पुढे संस्कार बळावले त्याग आवडे घास तो राखुनी देई तयास दुसऱ्याच्या सुखात भोगी त्रास हे शिक्षण गृहधर्मी त्याच्या गुणाचा आपले भूषण त्याच्या कीर्तीत समाधान तो वाईट होता दूषण लागेल आम्हा ऐसी धरोणी दूरदृष्टी व्हावे लागे त्यासाठी कष्टी प्रसंग पडता उठावली धावणी झेली स्वतःवरी परी आपल्या पुत्रा कारणे कोणावरी अन्याय न करणे आपल्या ऐसीच समजणे मुले सर्वांची सर्वांगरिताच घडावे ऐसे व्यापकपण साधावे हेच गृहस्थाश्रमी शिकावे लागे सत्य पुत्रावरी दया करी हीच दास दासीवरी परती प्रपंच नाही अंतरी तोची धन्य गृहधर्म पुत्र शिकोळी मोठा झाला एक होता दुसराही जन्मला तिसरा होताची संसार संपला पाहिले पित्याचा न संपता मग यातना भोगाला लागता किराणा वानप्रस्थाश्रम हळवणीच जाणा योगीला धर्म संस्कारे ऐसे जयाने साधले त्याशील पुरुष म्हणणे शोभले एरवीचे विषयी झाले घरे घोडे वानर मी तो ऐसे नवल पाहिले एकाने 40 विवाह केले त्यास 60 पुत्र झाले ते राहिले शेतावरी एका शेतावरी एक पत्नी स्त्रिया आयुष्य सर्वांचे नागरिकी ही तो आहे पशुवृत्ती गृहस्थाश्रम म्हणून पुरुषा बहुपत्नीचा अधिकार स्त्रियांनी कान करावे चार हा दुर्गतीचाची विचार दोघांच्याही एका स्त्रियेची 10 पती अजूनही कोठे असे रीती त्या माऊलीची कोण गती देव जाणे हा सर्व अज्ञानाचा पसारा वाढवाल तेवढा वाढे भारा म्हणून आळा या विकारा घातलाची पाहिजे एकदा एक पत्नी केली पुढे पत्नीची भाषाची संपली करीत दोघांनाही लावली शांती संसारी संसार सदाचा पूर्ण विकारी नसे समाधान ऐसी गाठी बांधली गुण विचारे सुख सारावे दोघांचे व्हावे एक मन तेथेची नांदे स्वर्गपूर्ण होता आदर्श एक संतान पाव भेटील देशाचा यावरी श्रोती विचारिले संतानासाठी लग्न नेमिले परी एका स्त्रियेची संतान झाले म्हणून केले तुझे लग्न त्याची निषेधिले आपण
मध्यंतरी शिक्षण संस्था, आश्रम संस्था, सत्संग संस्था, परमार्थ संस्था याची करावी सर्व व्यवस्था शांतीसाठी. अंधभंगू महारोगी अनाथ आणि वृद्ध जगी आश्रम चालवावे जागोजागी. त्यांच्या सेवेचे गृहस्थांना वेळ न पाहावे म्हणून वानप्रस्थे लक्ष द्यावे. मुलाबाळांची संगोपावे ब्रह्मचारी रक्षुणी द्यावे जीवनाचे शिक्षण. जेणे कार्यकर्ते निघतील पूर्ण सर्वांगीण उन्नतीचे ज्ञान द्यावे त्या आश्रमस्थानी. ते कार्य वानप्रस्थाने करावे घरादारांचे बंध तोडावे अनासक्तीने वाढावे. सेवेसाठी सर्वांच्या दूरता संसारात वासना वैराग्य येते सहज वर्तना. गुरले हेची कार्यदाना शिक्षण द्यावे सर्वांची. ग्रामसेवाची देशसेवा देशसेवाची ईश्वर सेवा हेची अनुभवावया जीव भावा. वानप्रस्थ आश्रम तिसरा वानप्रस्थ आश्रम हा संन्यासाचा उपक्रम व्हावया वासनेचा उपशम. अंतरा माझी पुढे आहे संन्यास धर्म वानप्रस्थाचा तोडण्याची भ्रम. अनुभवनी आत्माराम वृत्ती उपराम कराया जेव्हा घरातून मन जावे. सर्व देशी होऊनी सेवे लागले संन्यास वृत्तीने क्रमे साधले. परमात्म्या अंगी संन्यासी शिकवी वानप्रस्थाशी. शेवटी स्थिर प्रज्ञता कैसी प्राण गेल्याही आसक्तीची. स्पर्शमुळी होईना वानप्रस्थी संसार त्यागला. संन्यासी स्वरूपी योग हरला परमरस वृत्तीने चांगला. भागाची गुंटला आसक्तीचा कळला आत्मा परमात्मा सकळ. जीव ब्रह्म कैवल्य केवळ प्रज्ञावृत्ती होय ईश्वर. स्वरूपा माझी ही स्थित प्रज्ञता अंगी मुरली. याची जीवन बुद्धी लाभली याची देही त्याने साधली. पूर्ण सफलता जीवनाची तो सकळा झाला स्फूर्तिदायक. निस्पृहतेने मार्गदर्शक जीवन दृष्टी देई सम्यक. सर्व जगाला हेची सत्य धर्माचे ध्येय हेची सर्व धर्माचे श्रेय. सर्व ग्रंथाचे हेची तात्पर्य तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ. गुरुशास्त्र स्वानुभव संमत तिन्ही आश्रम निरूपिणेत. तिसरा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आमच्याकडे टेम्पो ट्रॅव्हलर, इर्टिका, झायलो, झेस, स्विफ्ट डिझायर सर्व प्रकारच्या गाड्या भाड्याने मिळेल. तसेच दर गुरुवारी शेगाव वारी, मोजरी ते शेगाव दर्शन दर गुरुवारी अवघ्या 600 रुपयात. त्यामध्ये नाश्ता, 2 वेळा चहा, पूर्ण व्यवस्थेसह शेगाव वारीचे आयोजन दर गुरुवारी करण्यात आले आहे. तरी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर व पत्त्यावर संपर्क करा. आमचा पत्ता जय गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स, उमप कॉम्प्लेक्स, गुरुकुंज, मोजरी. विजय क्षीरसागर मोबाईल नंबर 98 23 25 82 75. दिनेश सोसे मोबाईल नंबर 96 89 53 98 35. या अध्यायाला अनुसरून सौ वंदनाताई उमप त्या आपल्याला 10 मिनिट वक्तव्य करतील अशी त्यांना विनंती करते. माय मंजुळा माता या सर्वांच्या यांच्या चरणी नतमस्तक होते. तिसरा अध्याय स्वधर्म मंथन पंच. आणि ह्या आश्रमामध्ये आपल्याला आश्रम धर्म हा अध्यायाचे नावच आहे आश्रम धर्म.
आणि आपले जे मुख्यत्वे हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये 4 आश्रम सांगितले आहेत आणि 4 आश्रमाचे नियोजन हे 25 वर्षाचे केले आहे. असे आपलं आयुष्य 100 वर्ष या कलियुगामध्ये म्हणजे कलियुगामध्ये आहे आणि आपल्या 100 वर्षाचे हे 4 आश्रम आहेत. पहिला आहे आपला ब्रह्मचार्य आश्रम. या आश्रमाला खूप महत्व दिले आहे कारण ब्रह्मचार्य पाळणे हे खूप कठीण आहे आणि 25 वर्षापर्यंत ज्याने ब्रह्मचर्याचे पालन केले त्याचे समोरचे जे 3 आश्रम आहे ते सर्व व्यवस्थितरित्या पार पडतात असे महाराजांनी या आपल्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. जो आपला दुसरा अध्याय आहे धर्म अध्ययन, या अध्यायामध्ये सांगितलं आहे आपल्याला पूर्ण ब्रह्मचार्याचं महत्व पूर्ण सांगितलं आहे. त्या अध्यायामध्ये ब्रह्मचार्य कसा असावा, ब्रह्मचार्य पाळल्याने काय होते आणि ब्रह्मचार्य पाळल्याने अंगी सामर्थ्य येते हे आपल्याला ब्रह्मचार्याचं महत्व महाराजांनी पटवून दिले आहे. ब्रह्मचार्य सांभाळत असताना ज्याला ब्रह्मचारी राहणे आहे त्याला समाजाने कधीही विरोध करू नये असे महाराजांनी सांगितले आहे. कारण ज्याला ब्रह्मचारी राहायचे आहे त्याला समजा तसेच राहू द्यायचे, ब्रह्मचारी राहू द्यायचे. म्हणजे ज्याच्याकडून ब्रह्मचारी राहणे होते तो समजा ब्रह्मचारी राहू शकतो. पण ज्याला वाटते की आपल्याकडून ब्रह्मचारी राहणे होत नाही, कारण ब्रह्मचारी राहणे यामध्ये महाराजांनी सांगितले आहे मुक्याने वेद अभ्यासावे, लंगड्याने पर्वती चढावे आणि आंधळ्याने युद्ध करावे असे आहे ब्रह्मचर्य. कारण ब्रह्मचार्य सांभाळणे हे खूप कठीण काम आहे. कारण ती कशी आहे लढाई आहे म्हणजे आणि त्यामध्ये कसं सर्वच महिला पुरुष नाही येऊ शकत. म्हणून आपल्याला लग्न करणे महत्वाचे आहे बा. मग लग्न करणे म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये म्हणजे पुरुष आणि स्त्रियांनी कसे राहिले पाहिजे याचे फार सुंदर विवेचन केले आहे. गृहस्थ धर्म म्हणजे गृहस्थाचा कोणता धर्म आहे हे मला सांगितले आहे. गृहस्थ प्रजातंतू न खंडावा म्हणजे त्यासाठी लग्न करायचे आहे आपल्याला. आणि लग्न केल्यानंतर पती आणि पत्नीने हे कसे राहिले पाहिजे आणि पती आणि पत्नी हे म्हणजे विषयाधीन न राहता त्यांनी म्हणजे लग्न करून सुद्धा आपण कसं ब्रह्मचारीच राहायला पाहिजे. ब्रह्मचारी म्हणजे एक पत्नी व्रता आणि एक पत्नी धर्म सांभाळला पाहिजे. आणि जो आपले जे हे आहे समागम ते आपल्या फक्त पुत्रापुरतच म्हणजे आपल्याला पुत्र निर्माण करण्यापुरतच केलं पाहिजे असा जर असला म्हणते तर तो कसा आहे म्हणजे महान तपस्वी आहे म्हणजे लग्न करून सुद्धा तो महान तपस्वी होऊ शकतो असं या अध्यायामध्ये सांगितलं आहे. म्हणजे लग्न करणे वाईट नाही. म्हणजे लग्न का केले पाहिजे म्हणजे असा काळ होता म्हणजे एकेकाळी भारतीय असा काळ होता त्याला देई म्हणते दीक्षा. म्हणजे असा एक काळ होऊन गेला की त्याला तप केलं पाहिजे, तप केल्यानेच माणसाची उन्नती होते असा एक काळ होऊन गेला. म्हणून हे लग्न कार्य केले पाहिजे. लग्न कार्य जर नाही केले तर संसार हा चालणार नाही. कारण संसार जर मोडला तर म्हणजे पृथ्वीची जे आपले जे हे आहे ते कसं बंद होणार. म्हणून लग्न केलं पाहिजे. लग्न केल्यानंतरही आपण कसे राहिले पाहिजे याचा जो आपला गृहस्थ धर्म आहे यामध्ये सांगितलं आहे. जो गृहस्थ पथ्याने वागला तोच कसा म्हणजे चांगला झाला. कारण गृहस्थ धर्मामध्ये इतका सुंदर गृहस्थ धर्म आहे. कारण जो आपला गृहस्थ धर्म आहे ह्या गृहस्थ धर्मावरच सर्व जे 3 आश्रम आहे ते आहे. कारण जो पहिला आहे आपला ब्रह्मचार्य आश्रम. जर जो गृहस्थ चांगला असेलच तर तो त्याला जे मुलं बाळ होतील त्याला तो चांगल्या प्रकारे वागू शकेल. आणि आपला आहे नंतरचा आहे वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम. म्हणजे जो आपला गृहस्थी आहे त्याच्यावरच हे 2-3 आश्रम कसे आहे. आणि म्हणजे जो पथ्याने राहिला जो म्हणजे असा राहिला आणि त्याला जे मुलं होतील ते सुद्धा मग चांगले होतील ना. कारण जे आपण मुलं घडवू ते कसे चांगले राहिले पाहिजे. आणि मुलं हे जर चांगले सुसंस्कारी असेल तर ते आपल्या घराचं देशाचं हे नाव म्हणजे नावाचा लौकिक होईल. आणि जर ते जर नाही झाले तर मग आपण
काय म्हणजे गृहधर्म आपण चांगल्या प्रकारे पार नाही पाडला असे होईल म्हणतात महाराज. कारण आणि म्हणजे जे जे लोक म्हणजे महाराजांनी त्यामध्ये हे सुद्धा सांगितले आहे की आपल्याला मुलगा झालाच पाहिजे असे नाही. मुलगा जर झाला नाही तर म्हणजे महाराजांना असा एक प्रश्न विचारला की आम्हाला बा मुलगा नाही झाला तर मग काय करायचं. महाराजांनी त्यामध्ये सुद्धा म्हणजे चांगलं उत्तर दिलं आहे की बा लग्न न केला मुलगा नाही झाला तरी चालेल आणि ते दोघं जण आहे उभयंता त्यांनी आपला धर्म सांभाळावा, त्यांनी आपली गाव सेवा करावी, देश सेवा करावी. ग्रामसेवाची देश सेवा, देश सेवाची ईश्वर सेवा. म्हणजे आपण आपल्या ग्रामाची जर सेवा केली तेच आपल्या देवाची सेवा आहे अशा प्रकारे माने सांगितलं आहे. म्हणजे ते दोघं जण आहेत उभयंता त्यांनी आपल्या गावाची सेवा करावी, आपल्या गावाची सेवा करून आपलं नाव मोठं करावं असं म्हणतात. म्हणजे एखाद्याचा पुत्र जर नाही चांगला निघाला तर काही हरकत नाही, त्यांनीच आपलं कार्य पुढे न्यावं असे महाराज म्हणतात. आणि आपला जो आश्रम आहे तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि हे सर्व झाल्यानंतर म्हणजे माणूस जर चांगला त्याने गृहस्थ धर्म पार पाडला तरच तो म्हणजे पुरुष समजला. म्हणजे महाराजांनी पुरुषाची व्याख्या केली आहे किंवा पुरुष म्हणजे जो ब्रह्मचारी राहिला गृहस्थ धर्मामध्ये तोच खरा पुरुष म्हणते. आणि पुरुष जर चांगला झाला तर तो मग समोर वानप्रस्थ आला. वानप्रस्थामध्ये काय केलं पाहिजे, वानप्रस्थ आल्यानंतर आपण बाहेर गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे. म्हणजे का फिरलं पाहिजे, आपण मौज म्हणून नाही फिरलं पाहिजे तर आपल्या मनाचा मोठेपणा म्हणजे आपण जे सर्व पाहू जे देवानं निर्माण केलं आहे आपल्याला समजेल. फिरल्यानंतर देवानं किती मोठा आपण पर्वत पाहतो, नद्या पाहतो. म्हणजे आपल्या मनाचा विशालपणा वाढेल, आपल्याला समजेल की म्हणजे काय काय निर्माण झालं आहे, देवाने कसं केलं आहे. म्हणजे आपल्याला देवाचं देवत्व समजेल किंवा प्रत्येक याच्यामध्ये. कारण माणूस काही करू शकत नाही, कारण माणसाला किती काही निर्माण करतो म्हटलं पाणी पर्वत तो काहीच निर्माण करत नाही. तो मानवाने फक्त वैज्ञानिक प्रगती केली, आध्यात्मिक जे प्रगती केली आहे ते आपल्याला करायचे आहे. वानप्रस्थामध्ये आध्यात्मिक प्रगती करायची आहे मानवाला. म्हणजे हा जो धर्म आहे गृहस्थ धर्म त्या धर्मामध्ये कसं असते, सर्वांना कामं असतात. आपण त्या आश्रमामध्ये आपल्या मुलं बाळ आपल्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या सामोरता आपल्याला वेळ मिळत नाही. म्हणून आहे तिसरा आश्रम वानप्रस्थ आश्रम. आणि त्या वानप्रस्थ आश्रमामध्ये आपण काय केलं पाहिजे असं महाराज म्हणतात. तर आपण फिरलं पाहिजे. आपल्या ज्या शिक्षण संस्था आहेत म्हणजे अशा प्रकारे सत्संग संस्था त्याचा आपण म्हणजे आपल्या गावाची सेवा केली पाहिजे. हे सगळं आपण वानप्रस्थ आश्रमामध्ये केलं पाहिजे. वानप्रस्थ आश्रम सुद्धा खूप चांगला आहे. वानप्रस्थामध्ये आल्यानंतर ब्रह्मचारी राहून म्हणजे त्याने सुद्धा ब्रह्मचारी राहिलं पाहिजे. आणि आपले म्हणजे जे आपल्या गावातील मुलं आहेत म्हणजे आपले अंगू पंगू लोक आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. ती सर्व सेवा करून आपला वानप्रस्थ आश्रम त्याने घालविला पाहिजे असे महाराज म्हणतात. कारण वानप्रस्थामध्ये असं नाही का आपण सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नंतर आपण शांततेनं जीवन जगलं पाहिजे, नाही. त्यामध्ये त्यांनी सुद्धा आपल्याकडे एक म्हणजे सांगितलं जबाबदारी दिली आहे की आपण हे सर्व कामं केले पाहिजे. कारण हे जर सर्व कामं केले तरच म्हणजे आपण मानव म्हणून जन्माला आलो आहे तर आपण मानव म्हणून शोभू, नाहीतर आपण मानव म्हणून शोभणार नाही. आणि चौथा आश्रम आहे आपला संन्यास आश्रम. म्हणजे वानप्रस्थे संसार सोडला, संन्यासी स्वरूपी योग साधला. आणि आता असं सांगितलं मला एका ओळीमध्ये सांगितलं आहे ओळीमध्ये की म्हणजे मग संन्यासी सुद्धा आपलं जीवन कसं जगलं पाहिजे. म्हणजे शेवटचा जो आश्रम आहे चौथा संन्यास आश्रम त्यामध्ये आपल्याला सर्व संसार संपल्यानंतर आपलं वानप्रस्थ संपल्यानंतर आपलं मन कसं शांत झालं पाहिजे आणि आत्मा परमात्मा हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण शेवटी आपल्याला जायचे आहे आणि ते जात असताना आपल्या ज्या शंका कुशंका आहेत त्या सगळ्यांचे आपण निरासन केले पाहिजे. कारण जन्माला आलो, का आलो, कशासाठी आलो याचे सगळे उत्तर आपल्याला वानप्रस्थाच्या शेवटी मिळाले पाहिजे. आणि जो आपला शेवटला आश्रम आहे संन्यासला आश्रम त्यामध्ये आपली जी वृत्ती आहे ते कशी अंतरंगामध्ये गेली पाहिजे. आणि अंतरंगात गेल्यानंतर आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या जन्माचे खरोखर साफल्य झाले आहे का. कारण शेवटचा जो काळ असतो संन्यास आश्रम
तो अगदी सप्ताह काळ असतो आणि त्या आश्रमामध्ये आपल्याला आपण काय केलं काय नाही केलं कसं वागलं हे सर्व समजतं. कारण तेव्हा आपलं वय बरेचसे होऊन गेलं असतं, आपल्याकडे बरेचसे अनुभव येतात आणि आपल्याला म्हणजे सुख दुःख नाही झालं पाहिजे. स्थितप्रज्ञ म्हणजे आपल्याला सुखाचं दुःखाचं असं काही वाटलं नाही पाहिजे. आपला आत्मा इतका शांत झाला पाहिजे, तरच म्हणजे जर आपण अशा प्रकारे जीवन जगलं तरच म्हणजे आपण ह्याच ध्येय आपण मोक्ष साधला. म्हणजे आपण अशा प्रकारचं जीवन जगलं तर आपण मोक्षाला प्राप्त होऊ. कारण मोक्ष हा काही मेल्यावर नाही आहे. कारण मेल्यावर कोण पाहिलं काय आहे आणि काय नाही. म्हणून ह्या जन्मात आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हा जो अध्याय आहे आश्रम धर्म, ह्या आश्रम धर्मामध्ये 4 आश्रम सांगितले आहेत आणि त्या आश्रमामध्ये आपण कशा प्रकारे जगलं पाहिजे. आणि हा जो अध्याय आहे याच्यावर सावत्या माळ्याचं चित्र सांगितलं आहे. म्हणजे सावत्या माळी जे होते ते सावत्या माळी हे आपलं जे पंढरपूर आहे, पंढरपुरापासून फक्त 6 कोस दूर होते. ते त्यांचं गाव होतं औरंगाबादमध्ये ते आपलं जे काम करायचे, तिथे राहायचे. म्हणजे ते कसे होते, गृहस्थ होते. ते प्रपंची राहून ते सगळ्यामध्ये नव्हते. प्रपंची राहणं आणि ते त्यांचं जे काम होतं त्या कामामध्येच तल्लीन होते. ते म्हणतात ना काय पालक मेथी म्हणजे अवघी विठाई माझी. म्हणजे ते त्यांच्या शेतामधल्या कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, त्यांचं असं म्हणणं होतं. ते देवाच्या म्हणजे पांडुरंगाच्या समजा तिथे नाही जायचे, ते पांडुरंगच त्यांच्या इथे यायचा, भेटीला यायचा. असं ते जवळच आहे. ते औरंगाबाद 6 कोस दूर आहे पंढरपूर पासून. म्हणजे असं ते होतं. म्हणजे आपल्या संसारामध्ये आपल्याला कसा म्हणजे देव मिळू शकतो हे त्यांनी सांगितलं आहे. अशा प्रकारे मी माझे 4 शब्द बंद करते. जय गुरु. जय गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आमच्याकडे टेम्पो ट्रॅव्हलर, इर्टिका, झायलो, झेस, स्विफ्ट डिझायर सर्व प्रकारच्या गाड्या भाड्याने मिळेल. तसेच दर गुरुवारी शेगाव वारी, मोजरी ते शेगाव दर्शन दर गुरुवारी अवघ्या 600 रुपयात. त्यामध्ये नाश्ता, 2 वेळा चहा, पूर्ण व्यवस्थेसह शेगाव वारीचे आयोजन दर गुरुवारी करण्यात आले आहे. तरी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर व पत्त्यावर संपर्क करा. आमचा पत्ता जय गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स, उमप कॉम्प्लेक्स, गुरुकुंज, मोजरी. विजय क्षीरसागर, मोबाईल नंबर 98 23 25 82 75. दिनेश सोसे, मोबाईल नंबर 96 89 53 98 35.